नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा पूर्ण उंची 13.5 आहे, ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5, छाती 36 आहे। मागील गळा आता आपण हा बोटनेक शिवणार आहे, तरी त्यांनी मागील गळा आपल्याला 9.5 सांगितला, पुढील 6 आहे। शोल्डर त्यांची 15 आहे, बाही उंची 6.5 आणि ही फिटिंगची माप जे आहेत ते फिटिंगची माप आपण ब्लाऊज शिवल्यानंतर ह्याचा घेतो। पेपर कटिंग करताना मी कधीही मोंडा फिटिंग, कमर फिटिंग आणि दंडघेराचं माप घेत नाही। जर दुसऱ्या कोणाला शिवायचा असेल, याच माप आले असतील तर मग त्यावेळेस मी पेपर कटिंगचा वापर करून ब्लाऊज शिवत असते। जर फिटिंगची माप घेतली तर एकासाठीच त्याचा उपयोग होतो आणि जर आपण फिटिंगची माप न टाकता पेपर कटिंग केली तर आपल्याला कोणालाही फक्त फिटिंगचं माप आपल्याला फक्त बदलतं आणि चालून जातं वेगवेगळे साठी। आता या ठिकाणी बघा शोल्डर, आता शोल्डर 15 आहे, 7.5 शिलाई मार्जिन पाव इंच, तर या ठिकाणी मी 7.25 घेते। मोंढा उंची 7। आता तुम्ही म्हणसाल इथं 7.25 घेतली तर मग इथे तुम्ही मोंढा उंची घेतली तर ब्लाऊज आपल्याला चुन्या येऊ नये त्यासाठी आपण मोंढा उंची, आता ह्याच्यामध्ये आपण बाकीच्या ब्लाऊजला कशी घेतो अर्धा इंच जास्त घेतो, पण याला आपल्याला घ्यायची नाहीये। तर मी याच्यात आपण जशी आपण नॉर्मल 6 घेतो मोंढा उंची, तर त्यानुसार मी या ठिकाणी 6 आणि प्लस आपण अर्धा इंच उतार देणार या ठिकाणी शोल्डरला, तर आणि 6.5 आपल्याला या ठिकाणी भेटते, मग त्याच्यापेक्षा जास्त नको। फिटिंगचा ब्लाऊज आहे, या ठिकाणी बघा गळा रुंदी 2.25, 2.25 किंवा 3 घेतली तरी चालते। त्यानंतर छातीचा चौथा भाग आधी या ठिकाणी एक सरळ लाईन मारून घेते, म्हणजे आपल्याला छातीचा चौथा भाग 36 छातीचा 9, शिलाई मार्जिन 1.5 इंच, या ठिकाणी बघा आता बाकीच्या ब्लाऊजला आपण या ठिकाणी पाऊन घेतो आणि मोंड्याचा आकार देतो, तर आपली बोटनेक आहे बंद गळ्याचा, बोटनेक साठी या ठिकाणी आपण 1.5 इंच न घेता या ठिकाणावरून मी अर्धा इंच पेक्षा 1 पॉइंट जास्त घेऊन मागील मोंड्याचा आकार निम्म्यापासून गोलाई घ्यायची। उंची आपली अर्धा इंच जास्त 13.5 आहे, ते 14 घेते, अर्धा इंच जास्त घ्यायची। आता या ठिकाणी बघा घडी आपली 10.5, तर या ठिकाणी मी 10 घेते, अर्धा इंच कमी घ्यायचे किंवा 10.5 घेतले तरी चालून जातं, कारण की मागील टक्स मागील टक्ससाठी एक्स्ट्रा घ्यायची गरज पडत नाही, जेवढी आपण घडी घालेली असते तेवढीच कमरेला पण घ्यायची। आता या ठिकाणी बघा आपला बोटनेक आहे, तर बोटनेक ह्या ठिकाणी मी 3 इंच घेते, 3 3.5 घेतलं तरी चालतं। हा बॉक्स तयार करून घ्यायचा, या ठिकाणी बघा 9.5 सांगितलेलं आहे, त्यांनी म्हणल्या मागील हुक जर 2 हुक 3 हुक बसवले तरी चालेल, तर मग या ठिकाणी बघा या ठिकाणी मी 10.5 घेते। बाकीचं या ठिकाणी आपल्याला जसा आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता।
असा वेगळं थोडंसं मी लुक देणार आहे. ब्लाऊज शिवताना तुमच्या लक्षात येईल, एक्झाम्पलसाठी दाखवलं. त्यांनी मला मागून ओपन 9.5 ते 10.5 मी या ठिकाणी 1 इंच जास्त घेतलं, कारण की त्यांनी नंतर पूर्ण माप घेतल्यानंतर मला सांगितलं की या ठिकाणी तुम्ही 2 हुक 3 हुक लावले तरी चालेल. या ठिकाणची पट्टी त्यांना छोटी हवी आहे. तर कधी कधी आपल्याला काही बदल करावे लागतात. जर तुम्हाला या ठिकाणी गोलाई द्यायची असेल तर गोलाई सुद्धा देऊ शकतात. खालच्या साईडने तुम्हाला कुठलाही आकार द्यायचा असेल तर दिला तरी चालतो. त्यानंतर या ठिकाणी बघा टक्स उंची हे जो आपली गळा आहे त्याच्यानंतर टक्स उंची येणार. या ठिकाणी टक्स अंतर जास्त न घेता 1.5 इंच घ्यायचं. आता मागील मार्किंग करून कटिंग करून झाली. आता पुढीलसाठी आपण या ठिकाणी बघा 1 इंच घेणार. तर हे आपण एक्स्ट्रा खाली घेतलेले 1 इंच. परत एकदा शोल्डर मोजून बघायची की जास्त झाली, कारण शिवताना आपल्याला परत हे होतं. आपण शोल्डर 7.5 घेतली. या ठिकाणी मार्किंग करताना पेपर थोडासा हल्ला जातो. त्यानंतर ही जी आपण मुंढा उंची घेतली होती त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा आतल्या साईडला 1.5 इंच घ्यायचे. या ठिकाणावरून अर्धा इंच वरती गोलाई द्यायची. ज्या वेळेस बंद गळ्याचा ब्लाऊज असतो, शोल्डर जास्त असते, त्यावेळेस या ठिकाणी बघा मुंड्याचा आकार देताना आतल्या साईडला येतो आपण. त्यानंतर या ठिकाणी गळा रुंदी 3 इंच, पुढील गळा 6 आहे. इथं 3 घेतले तर इथं सुद्धा 3च घ्यायचे. शोल्डरला उतार दिला. त्यानंतर टक्स उंची छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच. तर या ठिकाणी बघा 10.5. या ठिकाणावरून पुढील बंद आहे, मागील हुकचा ब्लाऊज आहे. या ठिकाणावरून मी 4 इंच घेते.
खालच्या साईडनी 3.5 सरळ एक लाईन मारून घ्यायची. ही लाईन कमी जास्त असू शकते ब्लाऊजच्या उंचीनुसार. त्यानंतर या ठिकाणी बघा 2 इंच टक्स अंतर, मग जेवढं इथं अंतर घेतलं तर प्रत्येक छाती घेरानुसार या ठिकाणचं अंतर 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच, 2.5 इंच असू शकतं. तर इथं पण आम्ही 2 इंच घेणार. जर छाती घेर जास्त असेल, आता या ठिकाणी आपण किती घेतलेलं आहे, 2 इंच घेतले. त्यानंतर या ठिकाणी बघा 2 इंच मी सरळ लाईन मारून घेते आणि हा आपण आकार या मुंड्याला इथं मुंड्यामध्ये गोलाई द्यायची प्रिन्सेससाठी. आता इथपर्यंत लक्षात आलं. त्याचबरोबर एक लाईन अशी मारून घ्यायची. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा गोलाई द्यायची आहे. आलं इथपर्यंत लक्षात. छाती घेर जास्त असेल तर या ठिकाणी बघा, तर कधी कधी मुंड्यामध्ये खेचलं जातं. तर या ठिकाणचं अंतर आपण 2 इंच घेतलं तर या ठिकाणी आपण 1 इंच, पाऊण इंच या ठिकाणी वाढवायचं. तर मी या ठिकाणी 1 इंच वाढवते. तर हे का, तर या ठिकाणी आपण या ठिकाणी अर्धा इंच दोन्ही साईडनी घ्यायचं आणि इथून 1.25 ते 1.5 इंच ही ज्या वेळेस गोलाई येते आता इथं आपण 1 इंच वाढवलं, इथं पाऊण इंच घेतलेलं आहे दोन्ही साईडनी, अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त दोन्ही साईडनी. म्हणजे शिलाईमध्ये आपलं पाव जातं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 इंच हे वाढवलेलं आहे, ते 1 इंच इथं जे टक्स आपण हे पकडतो तर तिथं जातं. ते बरोबर आपलं या ठिकाणचं अंतर बरोबर होतं. फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसतो, कुठलीही अडचण येत नाही. आणि त्यानंतर खाली जोडून द्यायचं. त्यानंतर खालच्या साईडनी आपल्याला या ठिकाणी बघा अर्धा ते पाऊण इंच वरती घ्यायचं आणि हा जो आपला टक्स आहे तिथून अशी तिरकस लाईन मारून घ्यायची. आणि हे खालचं आहे तसं ठेवलं तरी चालतं. जर थोडंसं वरती घेतलं तर पुढच्या साईडला असा आकार येतो. तर तुम्हाला हा आकार असा पाहिजे असेल तर मग या ठिकाणी अर्धा इंच, पाऊण इंच तुम्ही घेऊ शकतात. नाहीतर मग ब्लाऊज असा पुढच्या साईडला येतो. तर कस्टमरच्या आवडीनुसार तिथं बदल करायचा. आता मी हा कट करून घेते. हे बघून घ्यायचं. इथं जे आपण टोक दिलं होतं तर ते कटिंग करता व्यवस्थित आलं पाहिजे याची काळजी घ्यायची. इथं गोलाई असली पाहिजे. जर तुम्हाला असं वाटलं तर इथे मार्किंग करायची, मोठ्या ह्याच्यामध्ये करायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पेपर कटिंगवरती करायची. आणि त्याचबरोबर ब्लाऊज अस्तर कटिंग करतो त्यावेळी सुद्धा इथलं आपला मधला टक्स उंची बरोबर असली पाहिजे. झाली आपली
समोरची पण बोटनेक ब्लाऊजची कटिंग प्रिन्सेस. आता आपण बाहीचं माप टाकू. बाही उंची 6.5 आहे. अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच जास्त घ्यायचं. बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच घ्यायचं. उंची घेतली अर्धा इंच जास्त, 6.5 आहे ब्लाऊजची उंची. त्यानंतर या ठिकाणी बघा घडी, ब्लाऊज घडी. या ठिकाणी छातीचा 4था भाग घ्यायचा. बाही खोली 3 इंच. या ठिकाणावरून 1.5 इंच घ्यायचे. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. 9 मधून 1.5 गेले, 7.5 आलेले आहे. 7.5चा मध्य घ्यायचा, 3.25 आणि इथं बॉक्स तयार करून मागील मोंड्याचा आकार पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने मार्किंग केल्यामुळं तुम्हाला मागील मोंड्याचा आकार द्यायला सोपं जातं. या ठिकाणी बघा 1 इंच 1.25 इंच मागील मोंडा पुढील मोंड्यासाठी तसंच ठेवायचं आणि मागील मोंड्याचा आकार द्यायचा. मग या ठिकाणी बघा माशाचा शेपटीसारखा इथं आकार आला पाहिजे. त्याचबरोबर इथून तसंच पुढील मोंड्याचा आकार, या ठिकाणी राहिलेला जो भाग असतो मध्य त्याच्या तिथून ह्या दोन्हीतलं अंतर 1.25 इंच असलं पाहिजे. बाही आपली व्यवस्थित बसते. त्याचबरोबर दंडघेराला या ठिकाणी अर्धा इंच मार्किंग करायची आणि निम्म्यापासून या ठिकाणी गोलाई द्यायची. यामुळे दंडघेराला खालच्या साईडला जो काही जणांचा ब्लाऊज खालच्या साईडला टोक येतं आणि अशा पद्धतीने खालच्या साईडला गोलाई दिली तर टोक येत नाही. ब्लाऊजची बाही जर लूज असेल तरी मग बाही जी दंडघेराला व्यवस्थित दिसते. जर लूज असेल तर खालच्या साईडला टोक आल्यासारखं दिसतं. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करा. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कुठली अडचण आली तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाते. अंजली स्पेशल चॅनलवरती आपल्याकडे सगळ्या प्रकारची मी पेपर कटिंग दाखवलेली आहे. बाही उंचीनुसार बाही उंची जास्त असेल तर शोल्डर किती घ्यायची, मोंडा उंची घ्यायची किती घ्यायची, गळा रुंदी किती घ्यायची अशी सविस्तर माहिती दिलेली आहे. बाकीचे व्हिडिओसुद्धा जे कोणी नवीन बघत आहेत त्यांना पेपर कटिंग करताना भरपूर अडचण येते तर त्यांनी नक्की बघा. तुम्ही ब्लाऊज खूप छान शिवता पण तुमची पेपर कटिंग चुकत असेल तर मार्किंग चुकत असेल, मोंड्याचे आकार कसे द्यायचे, गळ्याचा आकार कसा द्यायचा, तर ह्याची सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर नक्की बघा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजची 36 छातीची कशी वाटली मला नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितीचे धन्यवाद. ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.